आणि आमचा विरोधक एवढा सज्जन आहे की त्याला शब्दाचं उत्तर शब्दाने देता येत नाही, म्हणून महिलांना तर आमच्या अंगावर सोडलं जातं. त्यांची मोडस ऑपरेंडिटी प्रत्येक ठिकाणी एकच आहे. म्हणजे चिखल्याला प्रकरण घडलं तिथं पण महिलांना अंगावर सोडलं जातं. धूमपरांड्यात किंवा आमच्या अंजनगावला प्रकरण घडलं तिथं पण आमच्या अंगावर महिलांना सोडलं. पुण्यामध्ये मी प्रेस घेऊन खाली येत असताना शहा नावाची एक महिला, मग ती शहा अहमद शाहची वारस आहे का निजामाची वारस आहे ते तिने एकदा तपासून घ्यावं. ते डायरेक्ट रस्ता अडवण्याचं काम करते. म्हणजे तुमची वैचारिक दिवाळखोरी झाली का? तुम्ही बुद्धी कुठे घाण ठेवली का तुमचा मेंदू डोक्याकडून गुडघ्याकडे सरकलाय, महिलांना अंगावर घालताय. बघा, आरक्षण गेलंय म्हणून यांनी जाहीर करावं. ओबीसीच्या नेत्यांनी किंवा सत्तेतल्या नेत्यांनी आरक्षण गेलंय म्हणून जाहीर करावं आणि ओबीसीला एकदा सांगून टाकावं की आता आम्ही तुमच्या या प्रश्नावर बोलणार नाही आणि आम्हाला आमचं राजकारण करू द्या आणि तुमचं तुम्ही बघा. मग ज्या दिवशी निवडणूक जाहीर होईल त्या दिवशी आम्ही एक एक दांडकं काढून ठेवतो आमच्या दारात. तुम्ही आमच्या दारात ज्या दिवशी मतं मागायला याल त्या दिवशी आमचं हक्क अधिकाराचं, आमच्या पुढच्या पिढ्यांचं जे काही या संविधानामध्ये, घटनेमध्ये, मंडल आयोगाच्या माध्यमातून जे काही आम्हाला मिळालं होतं ते काढून घेतलं जात असताना तुम्ही बघायची भूमिका घेतली होती. त्यामुळे तुम्ही आता मत मागायला आमच्या दारात यायचं नाही. ओबीसी नाही जर दणकं काढलं तर नाव लक्षात ठेवा. बरं, प्रश्न असा आहे की त्या जालन्यामध्ये जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये अख्खं सरकार येतंय, मात्र ओबीसींनी ज्या आत्महत्या केलेल्या आहेत त्यांना कुठंतरी मदत होत नाही असा आरोप तुम्ही केला आहे. यात काही तथ्य आहे का? सरकार बेकायदा वागते, सरकार घटनाविरोधी वागते, सरकार फक्त मराठा समाजासाठी काम करतंय. सरकारनं ओबीसीला वाऱ्यावर सोडलंय. आमची लेकरं बाळं, आमची गोरगरिबी, आमच्या आर्थिक विकास मंडळाला पैसे, अरे पण बाकीच्यांचं काय? म्हणजे तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेताना, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना, आमदारकीची शपथ घेताना तुम्ही संविधानाची शपथ घेतली, हर एक माणसाच्या दायित्वाची शपथ घेतली, पण तुम्ही ओबीसींना वाऱ्यावर सोडलंय. हा आमचा आरोप आहे इथल्या सत्ताधाऱ्यावर. महाराष्ट्र पुरोगामीच आहे, पण महाराष्ट्राच्या बोडक्यावरती कारखानदार बसले. या कारखानदारांना या पुरोगामी शब्दाचा अर्थ सुद्धा माहित नाही. फुले शाहू आंबेडकरांचं समतेचं राज्य, फुले शाहू आंबेडकरांनी ज्या देशाला मानवतेची, लोकशाहीची दिशा दिली, दीनदलिताचं सुक्त रचलं, ओबीसींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, भटक्यांना माणसात आणलं, गावगाड्यात आणलं, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मुठमाती देण्याचं काम हे भांडवलदार करतायत, इथले सत्ताधारी करतायत. त्यांना इथल्या ओबीसींचं देणं घेणं नाही. बरं, तुम्ही ह्या सगळ्या सभा घेत आहेत, आता ही 20वी सभा आहे, तुम्हाला काही सरकारकडनं भीती वगैरे वाटते? काय सरकारकडून भीती? आज जेलमध्ये जायला आम्ही तयार आहोत. तपास यंत्रणांची? अरे आज आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. ओबीसी बांधवांसाठी आम्ही लाट्या खाट्या, आम्ही जान हातेली पिले. आतापर्यंत 10 वेळा हल्ले झालेत आणि आमचा विरोधक एवढा सज्जन आहे की त्याला शब्दाचं उत्तर शब्दाने देता येत नाही, म्हणून महिलांना तर आमच्या अंगावर सोडलं जात आहे. यांची मोडस ऑपरेंडिटी प्रत्येक ठिकाणी एकच आहे. म्हणजे चिखल्याला प्रकरण घडलं तिथं पण महिलांनाच अंगावर सोडलं जातं. भूमपरांड्यात किंवा आमच्या अंजनगावला प्रकरण घडलं तिथं पण आमच्या अंगावर महिलांनाच सोडलं. पुण्यामध्ये मी प्रेस घेऊन, प्रेस म्हणजे काय असतं हो? ओबीसींची वेदना, ओबीसींच्या अडचणी, ओबीसींचं आरक्षण या संदर्भात प्रेस घेतली. प्रेस म्हणजे लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय ना. प्रेस घेऊन खाली येत असताना शहा नावाची एक महिला, मग ती शहा अहमद शाहची वारस आहे का निजामाची वारस आहे ते तिने एकदा तपासून घ्यावं. ते डायरेक्ट रस्ता अडवण्याचं काम करते. म्हणजे तुमची वैचारिक दिवाळखोरी झाली का? तुम्ही बुद्धी कुठे घाण ठेवली का तुमचा मेंदू डोक्याकडून गुडघ्याकडे सरकलाय, महिलांना अंगावर घालताय. पण हे कोण करते सर? हे जरांगे पाटलाची टीम, IT सेल रोज आमचे मीम्स बनवतात, मिमिक्री बनवतात, आमच्यावरचे व्हिडिओ रील बनवून टाकतात. आम्हाला फरक पडणार काय नाही. उत्तर असेल तुमचं? अरे गावगाड्यातला ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे. ज्या दिवशी जगन्नाथाचा रथ चालू होईल, निघेल, त्यावेळी तुम्हाला कसं चाकाखाली जाल आणि कसं संपून जाल हे तुम्हाला कळणार सुद्धा. हे बघा, आरक्षणाच्या प्रश्नावरती, आरक्षण म्हणजे आता शिक्षण नोकऱ्यामधला आरक्षण हा भाव नाही. इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये जिथं धोरण ठरवलं जातं त्या धोरण ठरवण्यामध्ये जर ओबीसी बेदखल होणार असेल तर ओबीसी या कारखानदारांना पायदळी तुडवून ज्या दिवशी महाराष्ट्राची विधानसभा हातात घेईल, महाराष्ट्राच्या विधानसभेवर समतेचा पिवळा झेंडा फडकेल, त्याच दिवशी हे वातावरण थांबेल.